नमस्कार, मी रीमा मुळे. मी एक ब्रेन कोच व काउंसलर आहे. आपण गेल्या काही भागात मुलांच्या 2 प्रश्नांना उत्तरे दिली होती. पहिला प्रश्न असा होता की मुलांना मोबाईलची सवय लागली आहे, ती तोडायची कशी? आणि दुसरा प्रश्न असा होता की अभ्यासाला मुलांना कंटाळा येतो, तर तो कंटाळा घालवायचा कसा? तर या 2 प्रश्नांची उत्तरं आपण त्याच्यात सविस्तरपणे सांगितलेली आहेत. पालकांनी जरूर हे व्हिडिओ बघावेत, तुम्हाला त्या उत्तरांचे समाधान मिळेल. आजचा आपला नवीन प्रश्न आहे की मुलांचा कॉन्फिडन्स कसा वाढवायचा? बऱ्याच पालकांना हा प्रश्न आहे की आमच्या मुलांमध्ये कॉन्फिडन्स लो आहे, तर तो कसा वाढवावा? याचं उत्तर आपण या भागात देणार आहोत. तर या भागात या उत्तराला सुरुवात करण्याआधी थोडंसं मी तुम्हाला मेंदूचं कार्य समजवणार आहे. आता मेंदूचं कार्य का समजवणार आहे हे तुम्हाला पुढं कळेल. मेंदूचं कार्य कसं असतं, तर जेव्हा गर्भात बाळ असतं तेव्हा त्याचा मेंदू हा पूर्णपणे तयार झालेला असतो. मेंदू पूर्णपणे तयार होतो तेव्हा त्याच्यात जसं शरीरात पेशी असतात तशा मेंदूतही पेशी असतात. या पेशींना न्यूरॉन्स असं म्हटलं जातं. तर साधारणतः 100 ते 120 अब्ज न्यूरॉन्स हे आपल्या मेंदूमध्ये असतात. बाळ जेव्हा जन्माला येतं तेव्हा हे न्यूरॉन्सची वाढणी झालेली असते, पण जसं ते अनुभव घ्यायला लागते किंवा अनुभवातनं नवीन नवीन गोष्टी शिकायला लागतं तसं या न्यूरॉन्सच्या जोडण्या सुरुवात होतात. तर नवीन नवीन गोष्टी म्हणजे काय, तर आवाज, वास किंवा स्पर्शज्ञान म्हणजे आपले जे पंचेंद्रिय आहेत, तर यापासून बाळ नवीन नवीन अनुभव घ्यायला सुरुवात करतं. पहिले 1 ते 5 वर्ष हे बाळासाठी हे अनुभव घेण्यासाठी खूप महत्त्वाचे असतात. त्या काळात जितकं बाळ अनुभव घेईल तितकं शिकेल, तितक्या न्यूरॉन्सच्या जोडण्या वाढणार आहेत. थोडक्यात आपण असं म्हणू शकतो की न्यूरॉन्सच्या जोडण्या किंवा न्यूरॉन्सची साखळी जितकी घट्ट तितकं बाळ हुशार. तर हा जर आपण धरला उपाय, तर न्यूरॉन्सच्या जोडण्या तुम्हाला 5 वर्षापर्यंत बाळाच्या जास्तीत जास्त करायच्या आहेत. त्यामुळे त्याला जास्तीत जास्त अनुभव द्यायचे आहेत. हे पालकांचं काम आहे. आता आपण आपल्या प्रश्नाकडे वळणार आहोत, कॉन्फिडन्स कसा वाढवावा? तर जसं मी मगाशी न्यूरॉन्सच्या जोडण्या सांगितलं, तर त्याचप्रमाणे कॉन्फिडन्सचं मूळ हे त्यांच्या बालवयातच असतं. बालवयातच आपण जेव्हा न्यूरॉन्सच्या जोडण्या त्यांच्या करत असतो किंवा त्यांना जे वेगवेगळे अनुभव देत असतो, त्या अनुभवामध्येच आपण असेही त्यांना अनुभव देतो. फॉर एक्झाम्पल घ्यायचं झालं तर जसं बाळ रांगायला लागतं तसं आपण त्याला जर ते फरशीवर रांगत असेल तर ते मातीशी खेळतं. काही एखादा दगड दिसला, एखादी वस्तू पडली असेल त्याच्याशी खेळतं. आपण लगेच त्याला उचलून बेडवर वगैरे ठेवतो किंवा मातीशी खेळू नको, ते शी आहे असं आपण त्यांच्या डोक्यात घालतो. नंतर एखादी गोष्ट बाळ करत नसेल, म्हणजे जेवत नसेल, एका ठिकाणी जाऊ नको तर ऐकत नसेल, तर आपण त्यांना हे सांगतो की तिकडं जाऊ नको बरं का, भू आहे किंवा बुवा आहे. तर आपण या पद्धतीने बाळांच्या डोक्यात एक भीती निर्माण करतो. किंवा जर आपल्याला त्यांना दुसरं आणखीन काही रागवायचं असेल तर लहान असल्यामुळे आपण त्यांना रागवू शकत नाही. मग आपण वेगवेगळ्या पद्धतीच्या भीती, म्हणजे झाडावर जाऊ नको, बाबा बसलाय किंवा बागुल बुवा येतो, तर या पद्धतीच्या ज्या भीती पालक लहान वयात मुलांना देतात, तर तिथं त्यांची सुरुवात होते कॉन्फिडन्स लूज व्हायची. कारण त्या मुलांचा ब्रेन कोरा असतो. कोरी पाटी जशी असते तसा ब्रेन कोरा असतो. जसं तुम्ही त्यांना अनुभव देता किंवा वेगवेगळ्या गोष्टी शिकवता आणि त्यांच्या पंचेंद्रियाने ते जे ग्रहण करत असतात त्या पद्धतीने त्यांना हे शिकवण मिळत असते. आणि तुमच्या शिकवणीतनं त्यांना ही भीतीची शिकवण पहिली जाते. तर मुळात भीतीची शिकवण देणं पालकांनी बंद करावं. मुलांना लहान वयातच कॉन्फिडन्स देण्यासाठी पालकांनी प्रोत्साहित करावं. म्हणजे तुम्ही या भीती मुलांना दाखवू नये. त्या उलट मुलं जर ऐकत नसतील तर तू हुशार आहेस, तू शहाणा बाळ आहेस, तर तिथं करू नको, तिथं जाऊ नको आणि का जायचं नाही हे स्पष्टीकरण त्यांना द्या. स्पष्टीकरण दिलेलं कळत जरी नसलं तरी त्यांना ते समजतं की पालक काहीतरी सांगतायत. आणि पहिली जोडणी ती होते की खरंच त्या ठिकाणी जायचं नसतं किंवा माती का खायची नसते, ते त्याचं स्पष्टीकरण द्या. ती शी आहे, ती घाण आहे, इतकीच भीती घालवू नका. तर माती का खायची नसते याचं थोडंसं स्पष्टीकरण त्यांना द्या. त्यांना त्या वयात ज्या शब्दात कळेल त्या शब्दात तुम्ही स्पष्टीकरण देऊ शकता. स्पष्टीकरण दिल्यामुळे पहिली होणारी जोडणीच मजबूत होते आणि भीतीदायक होत नाही. त्यामुळे सुरुवातीलाच बालवयात मुलांचा कॉन्फिडन्स निर्माण होतो, जो भीतीमुळे जातो. तर मुळात कॉन्फिडन्स जाऊ नये म्हणून पालकांनी लहानपणापासूनच त्यांना भीती दाखवणं किंवा कॉन्फिडन्स जातील अशा गोष्टी करणं टाळावं.
आता ज्या मुलांचा कॉन्फिडन्स गेलेला आहे ऑलरेडी, आता तर ती मोठी झाली आहेत, कॉन्फिडन्स नाही आहे, तर काय करावं? तर आता कॉन्फिडन्स जर मुलांमध्ये नसेल तर आत्तापासून त्यांच्या ज्या चुकीच्या समजुती झालेल्या आहेत किंवा ज्या आपण चुकीच्या समजुती त्यांच्या केलेल्या आहेत त्यांना स्पष्ट करून उलगडून त्यांना सांगावं. एखादी गोष्ट करताना तुम्हाला जर दिसते मुलांमध्ये कॉन्फिडन्स नाही आहे तर त्यांना प्रोत्साहन द्या. कॉन्फिडन्स येण्यासाठी प्रोत्साहन गरजेचं असतं की तू हे कर, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत, चुकलं तर चुकू दे, काही फरक पडणार नाही, एकदा चुकेल, दोनदा चुकेल, पण तिसऱ्यांदा बरोबर येईल. या पद्धतीने तुम्ही त्यांना सतत प्रोत्साहन द्या. बरोबर आल्यानंतर कौतुक करा, शाबासकी द्या. त्यामुळे काय होतं की तिथं मुलांची कॉन्फिडंट लेवल बिल्ट व्हायला सुरुवात होते आणि अशा पद्धतीने हळूहळू प्रत्येक कामात त्यांना प्रोत्साहन द्या, कौतुक करा, शाबासकी द्या. या पद्धतीने तुम्ही त्यांचा गेलेला कॉन्फिडन्स परत आणू शकता आणि कालांतराने तो स्वयं ते वाढवतील. म्हणजे स्वतः कॉन्फिडन्स वाढवायचं कार्य मुलांचाच ब्रेन करेल. त्यामुळे तुम्हाला गेलेला कॉन्फिडन्स फक्त मुलांचा परत आणून द्यायचा आहे. वाढवताना ते बरोबर स्वतः प्रयत्न करतील, कारण त्यांना माहिती असतं की आज आपल्या मागं आपले पालक आहेत. आपण स्वामींचं वाक्य बघतो की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. ॲक्च्युली हे वाक्य हे कॉन्फिडन्ससाठीच आहे. हे तुम्ही तुमच्या मुलांना सांगायचं आहे की भिवू नको, आम्ही तुझ्या पाठीशी आहे. त्यावेळेला मुलांचा कॉन्फिडन्स डबल होतो आणि चुकलं तरी तुम्ही शिक्षा करणार नाही आहे, मारणार नाही आहे, हे जेव्हा मुलांना कळतं त्यावेळे आपोआप त्यांच्याकडनं कॉन्फिडन्सच बाहेर पडतो. त्यामुळे या पद्धतीने तुम्ही मुलांचा कॉन्फिडन्स वाढवू शकता. तर तुम्हाला जर उत्तर आवडलं असेल लाईक करा, सबस्क्राईब करा. पुढील प्रश्न घेऊन आपण पुढील भागात भेटणार आहोत. धन्यवाद.